नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवेशिका प्रथम या परीक्षेचा अभ्यास करत असताना पहिला ताल त्रिताल हा आपण आज शिकणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला काही माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की संगीत शिकत असताना आपल्याला कोणतंही शिका, तुम्ही हार्मोनियम शिका, बासरी शिका, गायन शिका, की आपल्याला तालाची गरज लागते. तालाशिवाय आपण शिकू शकत नाही. म्हणून अँड्रॉइडवर काही पेड काही मुफत असे ऍप आहेत, जसं की रिदम नावाचं एक ऍप आहे, आयशाला नावाचं एक ऍप आहे, सूर साधक नावाचं एक ऍप आहे. जे ऍप आपण आपल्या मोबाईलमध्ये आधी डाउनलोड करून घ्यायचं आहे. पैकी आयशाला हे सर्वोत्तम असं ऍप आहे, पण ते त्याचं फी पण आहे की वन टाइम साठी ते साधारणतः 1300 रुपये फी आहे त्याची. रिदम परवडणार आहे, 400 रुपयामध्ये त्याची आपल्याला लाईफ टाइम ते आपल्याला वापरायला मिळतं. सूर साधक मोफत आहे. तर यापैकी कोणतं तरी ऍप आपल्याकडे असलं पाहिजे. शक्यतो आयशाला असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण क्लॅरिटी चांगली आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी चांगली आहे आणि म्हणून आपण आयशाला घ्यायला हरकत नाही. पण आताच एकदम खर्च करण्यात काही पॉइंट नाही, म्हणून हळूहळू आपल्याला जसं वाटत जाईल तसं आपण घेऊया. तर आज आपण त्रितालाबद्दल माहिती मिळवूया. त्रिताल हा 16 मात्रांचा ताल आहे. त्याला 3 ताल असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यात 16 मात्रा आहेत. आपण आधीच बघितलं, मात्रा म्हणजे अंक, 16 अंकांचा तो ताल आहे. तर मात्रा ज्या 16 आहेत त्याचे भाग आहेत. भाग म्हणजे खंड आहेत. 4 मात्रांचे 4 खंड आहेत. त्याच्यात जी टाळी आहे, सम पहिल्या मात्रेला आहे, 5व्या मात्रेला टाळी आहे आणि 13व्या मात्रेला टाळी आहे, 9व्या मात्रेला काल आहे. म्हणजे आपण हातावर देऊन बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. परत एकदा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1. शेवटी 1 म्हणून थांबायचं आहे. तर याचे बोल आहेत. बोल म्हणजे जे तबल्यावर बोल आपण लिहितो त्याला बोल म्हणतात. आपल्याला बोलानुसारच तो ताल दाखवायचा आहे. जसं धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा धा. परत एकदा बघूया. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. अशा पद्धतीने आपण तो ताल दाखवायचा आहे हातावर. आता आपण जर आयशाला वापरत असू किंवा रिदम ऍप वापरत असू तर 100 ते 110 मध्ये त्याचा टेम्पो ठेवायचा आहे. आणि त्रितालातलं साधं व्हर्जन घ्यायचं आहे. साधं व्हर्जन लावायचं आहे, म्हणजे सर्वात साधं. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. कधी कधी धाच्या ऐवजी ना पण वापरला जातो. ना धिन धिन ना, ना धिन धिन ना, ना तीन तीन ना, ता धिन धिन ना असाही वापरला जातो. तर आपण 10 धिन धिन धा शिकूया आणि तो टेम्पो ठेवल्यानंतर आपण आता तालावर त्याला म्हणून बघूया. पहिली समजाईल.
13 11 12 13 अशा पद्धतीने ह्या तालाची आपण एकपट आपण बघितली. आता दुप्पट कशी येईल? धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन ता ता धिन धिन धा धा. अशा पद्धतीने दुप्पट येईल. तालावर म्हणूया. अशा पद्धतीने आपण त्रितालाची एकपट आणि दुप्पट प्रॅक्टिस करून घेऊया. परत परत त्याचा अभ्यास करा आणि त्रिताल जर आपल्याला समजला तर आपल्याला पुढचा अभ्यासक्रम समजणार आहे. कारण बऱ्याचशा बंदिशी या 9व्या मात्रेपासून सुरू होतात, काही 11व्या मात्रेपासून सुरू होतात. तेव्हा आपल्याला ही मात्रा आणि त्रिताल हा कळला तरच आपल्याला मग पुढचा अभ्यासक्रम शिकायला सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही त्रितालाचा अभ्यास करावा. काही अडचण असल्यास मला कमेंट करून तसं कळवा, म्हणजे मी तुमच्या अडचणी सॉल्व्ह करेन. धन्यवाद.